Today we discuss the another phenomenon of light, that is dispersion of light. When the light is incident one medium into another medium, when the light reflect or back into same medium is called reflection of light, and light transfer one medium into another medium is called refraction of light. आज आपण what is meant by dispersion of light? When the light is incident on any transparent medium or denser medium, it may be plastic paper, transparent, or it may be glass slab. We consider a glass slab. Suppose this is the normal normal, and light is incident on this one edge of that glass slab. Then this is the original path of light. This is original path. But light is incident on rarer medium to denser medium. जर असं असेल लाईट रेअर माध्यमामधून डेन्सर माध्यमामध्ये जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा स्तंभिकेच्या बाजूला झुकतो, आणि जर लाईट डेन्सर कडून रेअर मध्ये जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे हा स्तंभिकेपासून दूर जातो. आपण त्याला अवे फ्रॉम द नॉर्मल अँड टुवर्ड द नॉर्मल म्हणतो. पण या उदाहरणामध्ये काय झालं की ही ग्लास स्लॅब आहे म्हणजे डेन्सर मीडियम आहे, आणि लाईट इकडून आली म्हणजे एअर मीडियम आहे, रेअर मीडियम. This is normal and this is original path of light. Then the light is refracted and we observe the multiple refraction of light or splitting of light into different colors, 7 different colors. आणि ज्यावेळेस लाईट ही ट्रान्सपरंट मीडियमवर इन्सिडेंट होते त्यावेळेस आपल्याला एक नाही तर त्या लाईटचे आपल्याला सिंगल लाईटचे असे 7 वेगवेगळे कलर पाहायला मिळतात. आणि these 7 colors are P, I, B, G, Y, O, R, that is violet, indigo, blue, green, yellow, orange and red. अशा प्रकारे आपल्याला एक सिंगल लाईट किंवा व्हाईट लाईट किंवा ऑर्डिनरी लाईट जर ट्रान्सपरंट मीडियमवर इन्सिडेंट झाली तर आपल्याला त्या माध्यमामध्ये असा कलरचा पॅटर्न दिसतो, व्हायलेट पासून रेड पर्यंत. and that phenomenon of light is called dispersion of light. When the sunlight, white light or ordinary light is incident on any transparent medium, then the splitting of that light into 7 different colors, such phenomenon of light is called a dispersion of light. त्यालाच आपण डिस्पर्शन ऑफ लाईट असं म्हणतो. आणि परत ती लाईट पुढल्या माध्यमामध्ये अशी निघून जाते. म्हणजे अशा प्रकारे आपण लाईटचं डिस्पर्शन पाहिले की जर लाईट ट्रान्सपरंट मीडियमवरून आपण इन्सिडेंट केली तर आपल्याला कलरचा पट्टा दिसतो, व्हायलेट पासून रेड पर्यंत. त्याचं आणखी काय वैशिष्ट्य आहे तर नंबर 1, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जसं आपण व्हायलेट कडून रेड कडे जाऊया तसं म्हणजेच कलर चेंज झाला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो चेंज.
म्हणजे नंबर 1 याचं वैशिष्ट्य बघूया आपण की डिस्पर्शन ऑफ लाईट. आता माहीत झालं की व्हाईट लाईट आपण एखाद्या ट्रान्सपरंट मीडियमवर टाकली तर आपल्याला कलरचा पट्टा दिसतो. असे वेगवेगळे कलर पाहायला भेटतात व्हायलेट पासून रेड कलर. पण नंबर 1 त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखा असतो का तर नाही. प्रत्येक कलरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगळा वेगळा असतो. नंबर 2 velocity of each and every color is also different. Number 3 wavelength of these color also different. And number 4 this is called angular dispersion or angle of deviation. The angular dispersion is also different. The angular dispersion is denoted as delta, or delta V is the angular dispersion of violet color and delta R is angular dispersion of red color. आणि बाकीच्या कलरचे जे डिस्पर्शन आहे त्या दोघांच्या दरम्यान असतात. जर आपण वेवलेंथचा विचार केला तर व्हायलेट कडून रेड कडे जाताना वेवलेंथ वाढत वाढत जाते. व्हायलेट कलरची वेवलेंथ हे जवळपास 4000 एंगस्ट्रॉम असते आणि रेड कलरची वेवलेंथ ही 8000 एंगस्ट्रॉम असते. जसं आपण व्हायलेट कडून रेड कडे जाऊ तर अँग्युलर डिस्पर्शन किंवा अँगल ऑफ डेव्हिएशन हा कमी कमी होत जातो आणि अँगल ऑफ डेव्हिएशन व्हायलेट कलरचा हा सर्वात जास्त. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे विखुरणं. तो जो कलर आहे तो कलर जास्त विखुरला जातो व्हायलेट कलर आणि रेड कलर सर्वात कमी विखुरला जातो. दिस इज कॉल्ड अँगुलर डिस्पर्शन. Also we discuss the another geometrical figure called prism. Prism आपण पाहणार आहोत. एक ट्रान्सपरंट मीडियम The prism is a geometrical figure. एक भूमितीय आकृती आहे and this prism is made from glass. जसं ग्लास स्लॅब आहे तसंच प्रिझम हा ग्लास मटेरियल पासून बनवलेला असतो. We draw a simple diagram of a prism. प्रिझम आपण जी थोडक्यात डायग्राम ड्रॉ केलेली पहा. पण नाव देऊ त्याला समजा A B C D E F. The prism is a geometrical figure consists made from glass material and it contains three rectangular surface and two triangular surface. प्रिझम म्हणजे काय आहे तर प्रिझम एक भूमितीय आकृती आहे ग्लास मटेरियल पासून बनलेली आणि त्याला 3 रेक्टँग्युलर सरफेस आहेत आणि 2 ट्रायंग्युलर सरफेस आहेत. 2 ट्रायंग्युलर सरफेस कुठले? पहिला A B C आणि दुसरा E F D. 3 rectangular surface. The first rectangular surface is A C D F. A C D F is the first rectangular surface. Second A B E F. A B E F. This is the second rectangular surface. And third, that is B C D E. B C D E हा तिसरा त्याचा रेक्टँग्युलर सरफेस आहे. पण ज्यावेळेस आपण याचा वापर करतो we consider the cross section of prism and the cross section of prism is triangular shape. Suppose A B C
ABC is the cross section of this prism, and this angle A is called reflecting angle of prism. Refracting angle of prism. हा जो angle A असणार तर refracting angle of prism असं म्हणायचं. And side AB and AC is called refracting edge of prism. Side AB and AC is called refracting edge of prism, and side BC is not refracting, hence it is called base of prism. The third side of prism is called base of prism. Also, using this prism we observe the dispersion of light. We consider the cross section of prism, that is ABC. BC is the base. म्हणजे BC बाजूवरून आपल्याला रिफ्रॅक्शन पाहायला मिळणार नाही, फक्त AB आणि AC बाजूनी. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. समजा आपण ह्या AB बाजूवर त्याची नॉर्मल आपण काढून घेतली, इन्सिडेंट रे इन्सिडेंट केला. सपोज दिस इज I is the incident. Is incident on AB side, then बाजूला काय आहे, एअर मीडियम आहे. प्रिझम हा डेन्सर मीडियम आहे. दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ लाइट रे इन्सिडेंट, राइट. देन लाइट कुठून कुठे जाणार, एअर टू डेन्सर. देन दिस रे रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. तो संवेदीच्या बाजूला झुकला जाईल आणि तो कुठे जाईल, एसी बाजूला. एसी बाजूची आपण जर नॉर्मल काढून घेतली, एसी बाजूची नॉर्मल असेल, या ठिकाणी काय झालं, लाईट कुठून आले तर डेन्सर कडून इकडे एअर मध्ये, मध्ये लाईट अवे फ्रॉम द नॉर्मल, and this is called emergent ray. And in case of प्रिझम मध्ये आपल्याला दोन्ही बाजूला रिफ्रॅक्शन पाहायला भेटतं. हेच इट इज कॉल्ड डबल रिफ्रॅक्शन. AB ला इथं भेटलं, इथं आपल्याला R1 म्हणू शकतो, त्याला R2 म्हणू शकतो. हे दोन्ही काय आहे, रिफ्रॅक्शन आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला एकच नाही तर आपण इथं तो कलरचाच पॅटर्न दिसतो. म्हणजे हे रे इन्सिडेंट रे, आणि इथं आपल्याला 7 कलर दिसतात, व्हायलेट पासून रेड कडे. आणि जो इथं अँगल क्रिएट होतो या ठिकाणी ओरिजिनल पाथची, दिस अँगल इज कॉल्ड डेल्टा और एंगुलर डेविएशन और एंगल ऑफ डेविएशन. and this angle of deviation is greater in case of violet color. violet color असेल तर त्याचा विखुरण किंवा अँगल ऑफ डेविएशन जास्त असतो आणि रेड कलरचा सर्वात कमी असतो. अशा प्रकारे आपण प्रिझम वरून सुद्धा डिस्पर्शन ऑफ लाइट पाहू शकतो. परत एकदा मी रिपीट करतो की डिस्पर्शन ऑफ लाइट म्हणजे काय, द स्प्लिटिंग ऑफ लाइट और स्प्लिटिंग ऑफ व्हाइट लाइट इनटू 7 डिफरंट कन्स्टिट्यूएंट कलर्स. म्हणजे एका लाइट पासून आपल्याला 7 वेगवेगळे कलर पाहायला भेटतात. पुढे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सपरंट मीडियमची. दिस इज कॉल्ड द डिस्पर्शन ऑफ लाइट. पुढे आपण पाहणार आहोत प्रिझम फॉर्म्युला. Prism formula. We consider the cross section of prism, say A, B, C. BC is the base. सारखाच प्रिझम फॉर्म्युला मध्ये क्रॉस सेक्शन आपण विचारत घेतला A, B, C. परत आपण काय करूया की या बाजूची नॉर्मल काढून घेऊ, रे इन्सिडेंट करू आपण, इन्सिडेंट रे say P Q is the incident ray
नॉर्मल ए बी बाजूची एम, angle IMQP is the incident angle. Therefore, this ray bend towards the normal. परत ह्या ठिकाणी आला away from the normal आणि ह्या ठिकाणी आपण M dash is the normal AC बाजूची normal असेल. This angle is called E, that is emergent angle. This is the original path. Say T, PT is the original path, and if we detail emergent ray starting from point suppose X, this angle TX, suppose this is R, TXR is delta, and this delta is called angle of deviation. First, suppose this is R1 first refraction, R2 second refraction, suppose this is N. अशा प्रकारे आपण रे इन्सिडेंट केला तर त्याचा आपल्याला डबल डेविएशन मिळून आपल्याला या ठिकाणी दोन ट्रायंगल मिळाले. याचा वापर करून आपल्याला वी फाइंड आउट द प्रिझम फॉर्म्युला. इन आवर फिगर PQ is the incident ray, QR is the refracted ray, R yes is the emergent ray. Similarly, MQP is the incident angle, M dash RE is the emergent angle, and TXR is delta is called angle of deviation, and this angle of deviation depends upon angle of incident. ते आपण ज्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये हे प्रॅक्टिकल आपल्याला आहे का की अँगल ऑफ डेविएशन बदलला तर अँगल ऑफ इन्सिडेंट बदलला तर अँगल ऑफ डेविएशन चेंज होतो. Here the angle RQN is R1 called first refraction or angle of refraction, R2 is also called angle of refraction. Then in figure angle T XR is equal to angle delta is called angle of deviation. It's called angle of deviation. Also in figure angle MQP म्हणजे हा अँगल MQPR is equal to angle XQN. According to geometry आपण याला रेषीय जोडीतील कोन म्हणतो. MQP आणि XQN हे सारखे आहे. मग याच्यावरून आपण ह्या अँगलची आपल्याला किंमत काढायची. हा अँगल किती आहे पैकी हा I आहे, हा R1 आहे. मग दिस अँगल that is angle XQR, angle XQR हा टोटल अँगल ह्या बरोबर आहे. म्हणजे दिस XQR is nothing but I minus R1. This angle XQR is equal to I minus R1. ह्या कन्सेप्टने आपण त्याची किंमत काढली. सिमिलरली या बाजूला अँगल M dash RS is equal to angle XRN. म्हणजे हे दोन अँगल परत सारखे
मग आपल्याला कुणाची किंमत काढायची आहे? देअरफॉर अँगल एक्स आर क्यू, एक्स आर क्यू टोटल अँगल ई आहे. हा टोटल अँगल सारखा आहे. पैकी हा R1 आहे, R2 आहे, म्हणजे द अँगल एक्स आर क्यू इज नथिंग बट ई मायनस आर. अशा प्रकारे आपण हे दोन अँगल डिटरमाइन केले. हा अँगल किती येतोय? I मायनस R1 आणि हा अँगल किती येतोय? E मायनस R2. पुढे जाऊया आपण. इन ट्रायंगल Q N R. अलग लक्षात बघा. ट्रायंगल Q N R म्हणजे हा ट्रायंगल Q N R पैकी हा R1 आहे, R2 आहे, हा काय आहे? Q N R. आपण इथं काय वापरूया? भूमितीमध्ये आयडेंटिटी त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 असते. तेच आपण लिहूया. इन ट्रायंगल Q N R, R1 plus R2 plus angle QN R is equal to 180 degree. से इक्वेशन बनवा. आलं का सर्वांच्या लक्षात? काय केलं आपण? ह्या त्रिकोणामध्ये जो त्रिकोण आहे QNR हा त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 असते. तेच उदाहरण आपण ऑल्सो फिगर मध्येच आपल्याला सर्व मिळणार आहे. पहा फक्त आपण तिथं फाइंड आउट करायचं आहे. ऑल्सो अँगल AQN आला लक्षात? AQN हा राईट अँगल दिसतोय, म्हणजे अँगल AQN is equal to 90 degree. Also angle ARN is equal to 90. AQN म्हणजे हा अँगल 90 डिग्री आहे आणि ARN हा सुद्धा 90 डिग्री आहे. आणखी आपल्याला काय शोधायचं फिगर मध्ये? इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिसतो का बघा? AQN हा दिस इज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पैकी हे दोन अँगल त्याचे 90 आहे, म्हणजे हे किती असतील? अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल त्याच्या समोरासमोरचे अँगल कसे असतात? त्यांची बेरीज 180 असते. म्हणजेच काय येईल? आपण इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दॅट इज AQNR. इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल AQNR कुठली प्रॉपर्टी वापरतोय आपण? समोरासमोरच्या कोणांची बेरीज 180 असते. म्हणजेच अँगल A प्लस अँगल QNR is equal to 180. Equation number 2. Equation number first, R1 plus R2 plus QNR is equal to 180 degree. आणि दुसरा इक्वेशन मिळते आपल्याला अँगल A प्लस अँगल QNR is equal to 180 degree. If we observe these two equations, or from these two equations, it is clear that the angle A is equal to R1 plus R2. ह्या दोन इक्वेशन वरून आपण असं लिहू शकतो की this angle A is equal to R1 plus R2. पहिले आपल्याला एक गोष्ट मिळाली की A is equal to R1 plus R2. आणखी आपल्याला एक गोष्ट शोधायची याच्यामध्ये. पहा, the triangle XQR हा जो ट्रायंगल आहे वरचा, ह्या ट्रायंगलचा दिस डेल्टा इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल XQR.
XQR. म्हणजे हा डेल्टा XQR ह्या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. मग बाह्यकोनची प्रॉपर्टी आपण काय मिळते आपल्याला की ह्या कोणाची किंमत ह्या दोन कोणाच्या बेरजे एवढी असते. तो नेम आपण वापरतो बाह्यकोन. हा डेल्टा QXQR ह्याचा बाह्यकोन आहे. म्हणजे डेल्टा angle delta is exterior angle of triangle XQR. मग त्याची प्रॉपर्टी आपण वापरूया. X angle XQR plus angle XRQ is equal to angle delta. Therefore याची किंमत आपण काढून घेतलेली मगाशी. XQR that is I minus R1, I minus R1 plus value of XRQ E minus R2 is equal to delta. Simplify केलं तर काय मिळेल? I minus E minus R1 plus R2 is equal to delta. But I plus E minus कंसात R1 plus R2 is equal to delta. But R1 plus R2 is equal to A. Therefore, I plus E minus A is equal to delta. And finally, we get I plus E is equal to A plus delta. This is the relation between, this equation gives the relation between I, E, A and delta, where I means incident angle, E means angle of emergent, A means refracting angle of prism, and delta means angle of direction. Now, from experiment, it is clear that the angle of deviation delta is depends upon angle of incident I. If incident angle I increases, the angle of deviation decreases. But some particular value of I, that is I is equal to E, then we get delta is equal to delta M, that is minimum deviation. After that, if we increase the value of I, the angle of deviation is also increased. म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इन्सिडेंट अँगल चेंज केला तर अँगल ऑफ डेव्हिएशन सुद्धा चेंज होतो. मग पहिला चेंज काय होतो, जर इन्सिडेंट अँगल आपण वाढवत गेलो तर सुरुवातीला अँगल ऑफ डेव्हिएशन कमी होतो. त्यानंतर अशी एक स्टेज येते की इन्सिडेंट अँगल आणि इमर्जंट अँगल सारखे असतात, त्यावेळेस हा अँगल ऑफ डेव्हिएशन सर्वात कमी येतो. आणि दिस इज कॉल्ड अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. डेल्टा एम म्हणजे अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. त्याच्या पुढे गेल्यानंतर इन्सिडेंट अँगल आपण वाढवला तर अँगल ऑफ डेव्हिएशन सुद्धा वाढत जातो. जर आपण ह्याचा ग्राफ काढला तर तो कसा दिसेल? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, इन्सिडेंट अँगल आणि अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल वाढत चालला हा
तर अँगल ऑफ डेव्हिएशन कमी जातो आणि नेचर ऑफ ग्राफ आपल्याला याप्रमाणे दिसतं आणि ह्या ठिकाणी वी गेट द मिनिमम डेव्हिएशन दॅट इज डेल्टा एम आणि या ठिकाणी y ऍक्सिस वर आपल्याला काय दिसतं I = E. ज्यावेळेस I आणि E हे दोन्ही अँगल सारखे असतील त्यावेळेस आपल्याला मिनिमम डेव्हिएशन मिळतं. म्हणजे अशा प्रकारचं आपलं नेचर दिसतं की इन्सिडेंट अँगल वाढला तर अँगल ऑफ डेव्हिएशन कमी कमी होत येतो. एका ठराविक ठिकाणी की त्या ठिकाणी इन्सिडेंट अँगल आणि इमर्जंट अँगल सारखे असतील त्यावेळेस मिनिमम डेव्हिएशन येतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर अँगल ऑफ इन्सिडेंट वाढला तर अँगल ऑफ डेव्हिएशन सुद्धा परत वाढत जातं. हीच कन्सेप्ट आपण वापरूया. इफ डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम कधी I = E. आणखी पुढे बदल होतो. R1 आणि R2 हे दोघांची किंमत सारखीच येते. दॅट इज R1 = R2. पुढे बदल होतो पहा. जर डेल्टाची किंमत मिनिमम असेल कधी इन्सिडेंट अँगल आणि इमर्जंट अँगल सारखे असतील त्यावेळेस दोन्ही रिफ्रॅक्शन सारखे येते. R1 = R2. So therefore we find out values of R. This is equal to say R. Therefore we know the equation A is equal to R1 plus R2. Put this concept R1 = R2 = R. Therefore A is equal to R plus R. This is equal to 2R. Therefore R is equal to A upon R ची किंमत R is equal to A upon 2. Also using this equation that is I plus E is equal to A plus delta. पण बदल काय करायचा आता I is equal to E म्हणजे I plus I A plus डेल्टा m. डेल्टाची किंमत डेल्टा m ठेवायची तर काय मिळेल आपल्याला 2I is equal to A plus delta m. We find out values of I. I is equal to A plus delta m upon 2. We get values of I, that is incident angle, and values of R, that is angle of refraction. Therefore, using these two value in equation, that is in Snell's law, the statement of using statement of Snell's law, that is refractive index n is equal to sin I upon sin R. हे दहावीला आपण तुम्ही शिकलेला आहात पहा. Snell's law म्हणजे refractive index n is equal to sin I upon sin